पोलिसांना कोणताही त्रास न होता आपल्याला हा मोर्चा शांती घेऊन जायचा आहे। आमची एकच आणि स्पष्ट मागणी आहे। 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही सब क्लासिफिकेशन करू शकता। तर देशातल्या 5 राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे। त्या 5 राज्यात कुणीही आक्रोश केला नाही, त्या 5 राज्यात कुणीही उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोर्चे निघालेले नाहीत। परंतु महाराष्ट्र हा शिव फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ साठे यांचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये लाभवंचित ज्या जाती आहेत, त्या लाभवंचित जाती धाय मोकलून आपला आवाज बुलंद करतायत। त्या लाभवंचित जाती या सरकारला सांगतायत की सरकार आम्ही पाठीमागे राहिलेलो आहोत, आम्हाला सुद्धा बाबासाहेबांच्या समानतेचा न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सुद्धा बाबासाहेबांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आणि हा सामाजिक न्याय आम्हाला मिळावा यासाठी खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामधला हा एल्गार आहे। आणि या एल्गारच्या माध्यमातून मातंग समाजासह इतर लाभवंचित जाती, या सगळ्या 58 लाभवंचित जातींचा हा क्रोश आहे। आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतात प्रत्येक जिल्ह्यावरती प्रचंड मोठा समुदाय शेड्यूल कास्ट मध्ये असणारा 2 नंबरचा मातंग समाज व इतर लाभवंचित जाती हे आक्रोश करतायत आणि ह्या एकच सरकारला सांगतात की सरकार आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेलो आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायापासून कोसो दूर राहिलेलो आहोत। आम्हाला देखील या देशामध्ये स्वाभिमानाने जगायचंय, आम्हाला देखील या देशामध्ये इतराप्रमाणे राहायचंय। म्हणून तुम्ही आम्हाला उपवर्गीकरण करून कोट्यामध्ये कोटा निर्माण करून आमच्या मुलाबाळांच्या हक्काला, आमच्या मुलाबाळांना न्याय द्या, ही एक रास्त भूमिका आणि रास्त मागणी घेऊन संपूर्ण लाभवंचित समूह हा खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आपल्याला दिसतोय। माझं नाव राजेश घोडे, आझाद क्रांती सेना संघटना आमची आहे, मी त्या संघटनेचा सेना प्रमुख म्हणून काम करतोय। ठीक आहे, भूमीमध्ये नागपूर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीचा मातंग समाजाच्या वतीनं हा आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठीचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून शासनापुढे आमचं हे मागणं आहे की इथल्या अनुसूचित जातीच्या 59 जातींना
ज्या प्रगत जाती आहेत त्या प्रगत जाती शोधून अप्रगत जातींना ज्यांचं शोषण झालंय, ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांचा अधिकार त्यांना अजूनही मिळाला नाही, अशा लोकांना न्याय देण्याची भूमिका शासनानं घ्यावी. 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिलेला आहे की अनुसूचित जातीचं वर्गीकरण करता येते. त्याचा आधार घेऊन तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये, आंध्रामध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये अशा 5 स्टेटमध्ये ते लागू झालेलं आहे. या ठिकाणी कुठलाही वाद निर्माण झाला नाही. प्रगत जातीनं कुठलाही फेक नरेटिव्ह सेट केला नाही, विरोधामध्ये भूमिका घेतली नाही. पण महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा गवगवा करणारे आणि आम्ही आंबेडकरांचे अनुयायी असं सांगणारे लोक आता या सामाजिक न्यायाच्या मुंडक्यावर पाय द्यायला तयार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आम्हाला आरक्षण आहे पण आमचा फायदाच होत नाही. म्हणजे लोक आमच्याकडे पाहताना हे शिकलेले नाहीत, हे दारुडे आहेत, व्यसनी आहेत, अंधश्रद्धाळू आहेत, देवी देवतांना मानतात. आमचं देवी देवतांना मानणं हा एक भाग आहे, तो आमच्या धर्माचा भाग आहे. पण आमचं शिक्षण आणि त्यातून आम्हाला सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक जे धोरण या ठिकाणी संविधानानं राबवलेलं आहे, शासनाची जी भूमिका आमच्या सोबतची आहे, त्या सगळ्या धोरणांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना दिसतोय. आणि म्हणून हा जो काही आक्रोश आहे हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक झोपड्यामध्ये हा आक्रोश तुम्हाला सगळ्यांना दिसून येईल. आणि स्वतः CM साहेब या राज्याचे मुख्यमंत्री, आजच त्यांचं तुम्ही जर मुलाखत पाहिली असेल अधिवेशनातलं भाषण, त्यांनी सांगितलंय की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्याच्यानुसार आम्ही सगळे भूमिका घेणार आहोत. अनुसूचित जातीतल्या मागे राहिलेल्या जातींना पुढे आणण्याची भूमिका शासनाची आहे आणि हा जो काही मोर्चा आहे तो शासनाच्या सपोर्टमध्ये आहे. सर, आपण आता एक प्रश्न की ज्या अविकसित जाती आहेत त्यांचं शोषण झालंय, शोषण होण्याचं मुख्य कारण काय होतं? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की आपण हे देखील बोललात की या उपवर्गीकरण आम्हाला अशिक्षित मानलं जाते, आम्हाला देवी धर्माला पूजणारे मानले जाते, तो आमचा वैयक्तिक हे आहे, त्याबद्दल संशय नाही. पण जर लोक तुम्हाला अशिक्षित मानतात, जर उद्या उपवर्गीकरण जर झालं आणि शिक्षण जर तुमच्यापर्यंत प्रॉपर पोहोचलं नाही तर त्या उपवर्गीकरणाचा काय फायदा तुम्हाला होईल? अशिक्षित मानतात हे फेक नरेटिव्ह आहे. मी सांगतो तुम्हाला. नाही, तुम्हीच बोललात म्हणून मी बोललोय. नाही, त्यांचा फेक नरेटिव्ह सांगतोय मी. अच्छा. की आमच्या मागणीला मोडीत काढण्यासाठी त्याने एक फेक नरेटिव्ह सेट केलाय की ही मागणी प्रगत जातीने की ही मागणी भाजप आणि संघानं या मांगाच्या डोक्यामध्ये घातलेली आहे आणि त्याच्यामुळे हे मांग असं बोलताय. खरं तर मांग शिकले नाहीत, मांग पुढे आले नाहीत. मांगानं इथलं कशाचं कारण की मांग शिकले नाही असं त्यांचं म्हणणं अच्छा. आहे. पण वास्तविकता वेगळी आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर सर्वे केला तर तुम्हाला लक्षात येईल की अजूनही सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 13% आरक्षण एकत्रित आरक्षण असल्यामुळं 59 जाती आणि त्याच्या पोट जाती यामध्ये त्यांचा मोठा फायदा झालेला आहे. ज्या ज्या जातींना आरक्षणाचा लाभ कळाला त्यांनी घेतला आणि त्यांनी तो त्यांच्यापुरता मर्यादित ठेवला. म्हणून तो लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे होता. आरक्षणाचा अधिकार असणाऱ्या इतर जातींनाही तो मिळायला पाहिजे होता. जसा बौद्ध समाजाला मिळाला, जसा चांभार समाजाला मिळाला, तसाच तो मातंगांनाही मिळायला पाहिजे होता. पण तो मिळाला नाहीये. म्हणून आमचं म्हणणं आहे की याचं अ आणि ब असं झालं पाहिजे. प्रगत जात आणि अप्रगत जात असं शासनानं धोरण राबवायला पाहिजे, असा डाटा तयार केला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी ही भूमिका घ्यायला. सर, आता आपण